एक राजकीय बातमी आहे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस माझ्यावर थेट आरोप करतात। फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धस यांना समज द्यावी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय। तर सर्व कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी मुंडेंची गुपचूप भेट का घेतली असा प्रश्न देखील त्यांनी विचारला। भेट गुपचूप का घेतली त्याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे असं आव्हान देखील पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना दिलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट गपचूप का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्यांना समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते, त्यावेळी कराडही काम करत होता। त्यावेळी कराडविषयी एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का केली नाही? अचानक मी मंत्री झाल्यावरच त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? माझा आणि माझ्या पक्षाचा काहीही संबंध नसताना मलाच लक्ष का केलं? हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय? 12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास निघाले होते। अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला। तुम्ही आला आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। त्यामुळे मी मागे फिरले असं पंकजा मुंडे म्हणाल्या। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले। पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले। त्यांनी अशी हेडिंग दिली की पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। मी असं नाही म्हणले, मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही। त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले, पण आज आमचा निकाल कधी लागलाय? नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय? 23 नोव्हेंबर। 23 नोव्हेंबर पासून आज 12 मार्च पर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं, कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते। तो वाद पक्षाचा समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी। हे खरं आहे आणि हा विषय माझ्यापुरता इतकाच आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी। गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीट बद्दल ते म्हणलेच नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असत। जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या, निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। अनेक लोकांनी माझं काम केलं नाही, पण त्या परिस्थितीला, अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले।